आज मी तुम्हाला ना माझ्या आजची स्पेशल अशी आळूवडी ची रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे. त्यासोबत काळ्या मसाल्याची आमटी माझ्या पद्धतीने मी कशी बनवते एकदम झणझणीत ती सुद्धा शेअर करणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य तुम्ही बघू शकतात. इथे सगळ्यात पहिले आपलं जे पेस्टचं वाटण बनवायचं आहे त्यासाठी सगळं मी कांदा आणि खोबरं गॅसवर असं फ्राय करून घेत असते. त्यानंतर मग जे पानं आहे आळूचे ते छान असे धुवून ठेवलेले आहे व्यवस्थित. त्यानंतर मग एकीकडे आता ते आपलं आळूवडी बनवण्यासाठी बेसन पीठ भिजवते. तर बेसन पीठ भिजवणार नॉर्मली आपलं लाल तिखट, हळद, मीठ ते तर घालतोच. त्यासोबत स्पेशल म्हणजे लिंबू पिळायचा आणि त्यानंतर गूळ त्यामध्ये घालायचा. गूळ आणि लिंबू पिळल्याने खूप छान चव येते आणि जी घशामध्ये खवखवते ती अजिबात होत नाही. त्यानंतर सगळं वाटण करून घेतलं आणि छान असं आळूचे पाने एकावर एक ठेवून असे पीठ लावून घेतलं. त्यानंतर मग भांड्याला तेल लावून घेतलं ना तर आळूवड्या चिकटत नाही. आणि त्यानंतर मग लगेचच कुकरच्या शिट्ट्या करायला ठेवल्या. एकीकडे भातसुद्धा लावून घेतला. 4-5 शिट्ट्या मी इथे करून घेणार आहे. तोपर्यंत चला आमटीची रेसिपी शेअर करते. सगळ्यात अगोदर जे वाटण बनवून घेतलं होतं त्यामध्ये पाणी वगैरे जास्त घालायचं नाही वाटण बनवताना, किंवा तेल थोडं जास्त घालायचं, कारण मग आमटी असली तर तरी खूप छान येते. त्यानंतर वाटण घातलं, त्यामध्ये कधी कधी मी कढीपत्ता किंवा तेजपान घालते. त्यानंतर आमटी थोडा वेळ पाणी टाकून थोडा वेळ शिजत ठेवायची, फ्राय करत ठेवायची. जोपर्यंत असं तेल सुटत नाही तोपर्यंत अशी फ्राय करायची झाकण ठेवून. त्यानंतर मग थोडं तुम्हाला जितकं लागेल तितकं तुम्ही पाणी घालायचं. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, आणि त्यानंतर मग एकीकडे मला थोडा वेळ अजून होता आमटी होईपर्यंत, किंवा कुकर गार होईपर्यंत. तोपर्यंत म्हटलं चला आता भांडी घासून घेऊया. भांडी घासून झाली त्यानंतर लगेच कुकरच्या शिट्ट्या झालेल्या होत्या. तर इथे माझ्या आळूवडी तयार झालेली होती. तर आता तुम्ही अशीही खाऊ शकतात, पण मग फ्राय करून जर खाल्ली तर अजूनच वेगळी चव येते. तर आता छान अशा टिक्क्या करून घेतल्या, बारीक बारीक छोट्या वड्या करून घेतल्या. त्यानंतर मग एका साईडला तेल गरम करत ठेवलं. तेल गरम झाल्यानंतर लगेचच जे काही थोडंसं गरम झाल्यानंतर लगेच तेलामध्ये अशा फ्राय करून घेणार आहे. आणि फ्राय अगदी अशा लालसर पिवळट कलर येईपर्यंत आपल्याला अशा फ्राय करायच्या. त्यावरती थोडीशी अशी तीळ घातलेली आहे. आणि कशी वाटली व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.